स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. राजाभाऊ वाजे यांचं आज नाशिक रेल्वे स्थानकावरती जंगी स्वागत करण्यात आलंय. त्यांच्या स्वागताचा कारण आहे ते पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेले. त्यांच्या याच एकनिष्ठतेची पावती जी आहे ती नाशिककरांकडून दिली गेली आहे. एक जंगी स्वागत आज नाशिककरांकडनं आपलं झालं. फुलांचा वर्षाव झाला, पुष्पहार घातला, ढोल वाजवले. भावना काय? नाही, आनंदाचीच भावना आहे. याआधी कधी मी जे अनुभवलं नव्हतं ते मी आज अनुभवतो. मी खरं तर दरवेळेस रेल्वेनेच दिल्लीला गेलो आहे, रेल्वेनेच आलो आहे आणि कोणत्याही प्रोटोकॉलशिवाय मी वागलो, परंतु आज हा एक भेटच होती माझ्यासाठी. अनेक ऑफर खरं तर वेगवेगळ्या खासदारांना दिल्या गेल्या. आपल्याला अशा स्वरूपाच्या काही ऑफर होत्या? नाही, मी आपल्याला प्रथमपासून सांगितलं की माझ्यापर्यंत कोणी आलेलं नाही आहे आणि उगाचच त्यावर चर्चा करण्याचं माझा स्वभाव नाही आहे. उगाच खोटं सांगण्यात मला काय असेल. राजू, आपला निर्णय ठाम आहे, आपली भूमिका ठाम आहे. मात्र असं असताना पुन्हा एकदा आज अशा चर्चा सुरू झाल्या की 21-22 तारखेला आणखी एक खासदार जो आहे तो त्यांच्याकडे जाणार, त्यांच्याकडनं अशा स्वरूपाची बातमी समोर येते. नेमकी काय वाटतं या सगळ्या, किती तथ्य आहे? आता मी माझ्यापुरतं तर सांगू शकतो. आज काल मी मिटिंगला होतो. मी ज्या दिवशी आपणही माझ्याशी चर्चा केली, मी तेव्हासुद्धा आपल्याला सांगितलं की मी माझ्या पक्षाबरोबर आदरणीय उद्धवजींबरोबर ठाम आहे. पक्षासोबत एवढं एकनिष्ठ राहणं किंवा एवढ्या ऑफर धुडकावणं यामागे काय नेमकं वडिलांचं? ही पक्षाने जे मला दिलं ते मला वाटतं की माझ्या कल्पनाशक्तीपेक्षा किंवा माझ्या आकलन शक्तीपेक्षा जास्त दिलेलं आहे लोकांनी आणि पक्षांनी. आणि घराची संस्कृती आहे, घरातून जे मला संस्कार मिळालेले आहेत, जे माझ्या वडिलांनी मला सांगितलेले आहेत त्याप्रमाणे मी वागलो. कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने स्वागत केलं, एक भावना काय वाटते शेवटी? काय नाही, आनंदच आहे. आपण बघतोय राजाभाऊ वाजे यांचे नाशिकमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. शिवसेना महिला आघाडी, त्याचबरोबर माजी आमदार वसंत गीते, दत्ता गायकवाड हे सर्वजण जुने शिवसैनिक आहे, ज्यांनी बाळासाहेब बरोबर काम केलं आणि आज त्यांचं अशा प्रकारे जंगी स्वागत करण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.